आईला किशा करमत नसेल ना रे. कुणाला? अरे राधाला रे. कर पप्या असं का बोलतोय? अरे किशा कसं आहे माहिती आहे का, अरे शाळा सुरू झाली का नाही की पहिले दिवस आहे ना लय चांगला असतात बघ, लय मजा येते. आणि जसं जी फायनल परीक्षा चालू होती का नाही तर त्याची काय काय जाणार आहे ना लय भीती वाटते बघ, आणि मन बी उडतं. तसंच आहे ना राधाचं मन उडलंय बघ. हो यार पप्या, हे तर माझ्या डोक्यातच नाही आलं. आईला तू म्हणतोस ती बरोबर आहे. ए राधाचं नाव घ्यायची काय गरज होती का? अरे ती घ्या, मला बी कळतंय तिचं नाव नाही घ्यायला पाहिजे होतं. अरे पण कसं आहे माहिती आहे का, अरे काय तर चुकतंय रे, टाळी एका हातानं वाजत नाही. ए टाळी, किशाची यात काय बी चूक नाही, समजलं का? राधा बदलली रे, आणि एकदा माणूस बदलला का नाही की बदललंच. अरे तुम्हाला जे दिसलं का नाही त्याच्यात तुम्ही विश्वास ठेवत गेला म्हणून तुमच्या नजरेत राधा चुकीच ठरली बघा. अरे तुम्ही दोघं पण आहे ना जरा जुनं दिवस आठवा, मग कळेल कोण चुकीचं कोण बरोबर. ती काय रे किशा? ए त्याला कशाला विचारतोस? तू नव्हता या मॅटरमध्ये म्हणून तुला काय माहीत नाही, समजलं का? अरे ती घ्या, मी नव्हतो काय मॅटरमध्ये. तुला पण चांगलंच माहीत आहे बैलाच्या शर्यतीत कुठला बैल पहिला येईल ह्याचा अंदाज आहे ना अगोदरच पंचाला असतो. जेंडा पंचाला रे, कळतंय का? अरे पप्प्या कुठला विषय कुठून येतोस? ह्याचा शर्यतीचा काय संबंध आहे का? संबंध आहे सांगतो की. सोप्पा आहे, खिशाला शर्यत जिंकायची होती पण खिशा आहे ना फाटी सोडूनच पाहायला लागला, मग कशी शर्यत जिंकणार? हा फाटी किशा काय बोलतोय यो? शांत नसती, आठवायला लागला का जून दिवस? आठवा जून दिवस आठवा, मग ठरवा कोण बरोबर आणि कोण चुकीचं. अगे राधा, अगं आज केवढा आनंदाचा प्रसंग आहे. ये लवकर, चल चल, मला जायला वेळ होतोय. हो हो आप्पा आलेच. हां हे घ्या. आप्पा लवकर जावा आणि लवकर या. हां जातो, पण एक काम कर, हे चांगल्या कामाला निवड. बाहेर कोण आहे का बरोबर, बिन कामाच उगेच आडवी आला नको. जा जा. हो. का ग राधा, तोंड पाडलंस, काय झालं? हां आप्पा ते का कोण आले का? ते बापू आलेत. कोण बापू? त्या किसूचं बापू. तिच्या आईला रे, त्याला हीच वेळ मिळाली होय याला. तू एक काम कर, आता मी काय जात नाही, 10 मिनिट इथंच थांबतो. तू जात जा. हो. सरपंच आहात का? हाय हाय. नमस्कार सरपंच. नमस्कार. का आलायस? अहो सरपंच, 15 दिवसापूर्वी रानात 4 दिवस भिजवण्याचं काम केलं होतं. बरं मग? त्याचं पैसे मागाय आलो होतो. अरे तुला काय अक्कल बिक्कल काय आहे का नाही? कुठल्या वेळेला काय करावं ही तर काय जाण ठेव की जरा. अहो सरपंच काय झालं? काय झालं म्हणजे? माझ्या घरात केवढा मोठा आनंदाचा प्रसंग आहे आणि तुला आज पैसे मागाय सुचलं? अहो सरपंच, मला काय माहिती असणार आहे? अरे माहिती नाही तर माहिती करून घ्यायचं बाबा. अहो सरपंच, आम्ही गरीब माणसं, उठलं की रानात जाणार, आज ह्याच्या बांधायला उद्या त्याच्या बांधायला. तुमच्या घरातली कशाला माहिती काढतोय आम्ही? म्हणजे आमच्या घरात काय आनंदाचा प्रसंग आहे, काय दुःखाचा प्रसंग आहे? हिचं काय तुला पडलं नाही? तुला फक्त पडलंय पैशाच. हा अहो सरपंच, तसं काय नाही, पण आज नड पडली होती म्हणून आलो होतो. तुझी नड ही सारखीच आहे, सतत बोंबा व्हायच. तुला एक सांगून ठेवतोय, 4 दिवस 1 रुपया सुद्धा मिळणार नाही ना. अहो गेल्याच आठवड्यात पैसे मागितले, तेव्हा पण तुम्ही म्हणला 2 दिवसांनी देतो, तरी पण 2-2 दिवस म्हणता. मी आज 4-5 दिवसांनी आले. अरे मग का आला म्हणून माझ्या काय उपकार केलास का? सरपंच, उपकारचं नाही, पण काम केलेलंच पैसे मागते, दे की. हा म्हणजे आता तू जा विचारायला लागला का? हा इथपर्यंत मजा गेली का तुझी? अहो सरपंच,
तसं म्हणू नका. अहो खरंच नडले हो मी. काय पण करा, पण निमार्थ कोणाला पैसे दे. हा म्हणजे आता सगळं मागता मागता निम्यावाला का? हे बघ तुला सांगून ठेवतोय, तुला 8 दिवस रुपये आता मिळणार नाही. ऐका की. हे बघ तो असा ऐकणार नाही. जाईत ना विनाकारण माझं डोकं फिरवलंय ना. यायला चांगल्या कामाला जाताना विघ्न आणली हे ना. राधा, ए राधा, हे बघ तो जर परत पैसे मागायला आला का नाही तर त्याला भिजवून दमडा सुद्धा देऊ नकोस. हो आप्पा. आता तू कशाला माझं थोबाड बघत बसलीस? हो क्या? अगं राधा, का ग? अगं जरा बोलायचं होतं. लवकर बोल, मला उशीर होते. अगं फक्त 2 मिनटं. हां बोल. राधा, तुला लय वाईट वाटत असेल ना गं? वाईट? कसलं वाईट? नाही म्हणजे किसू आणि तुझ्यामध्ये आता पहिल्यासारखं काही राहिलं नाही ना, म्हणून म्हणलं. अगं हो काय म्हणतेस, मी खूप प्रयत्न केला किसूला बोलण्यासाठी. त्याला बोलले की किसू जे झालं असेल ते सगळं विसर आणि सगळं पहिल्यासारखं कर, पण किसूने माझं काय ऐकूनच घेतलं नाही. का? आता काय झालं? काल आम्ही बसलो होतो ना, तेव्हा मी बोलले की राधा आणि तुझ्यामध्ये जे झालं असेल ना ते सगळं नीट करून घे, पण तो माझ्यावरच चिडला बघ. देव्यानी खूप झालं आता. म्हणजे? अगं म्हणजे तू खूप केलंस आमच्यासाठी. मी किसूला विसरली आता. तो त्याच्या वाटेला गेलाय आणि मी माझ्या वाटेला. काय? तू खरंच विसरलीस किसूला? हो. हे बरं केलंस बघ, कारण आता आपण काय करू शकत नाही. हो, आपण काहीच करू शकत नाही आता. पण राधा, तुला जर माझी काही मदत लागली ना तर हक्काने सांग हा मला. देव्यानी मला तुझी मदत नाही लागणार, आता तुलाच माझी मदत लागणार आहे. काय? अगं म्हणजे आता परीक्षा येते ना, काय मदत हवी असेल तर सांग. होय. येऊ मी? राधा, तू किसूला खरंच विसरलीस का गं? पप्प्या शाळेत काय आहे का रे? म्हणजे महत्वाचं काय आहे का? अरे महत्वाचं म्हणून काय विचारतोय? का शाळेत परीक्षेचं वेळापत्रक आलं या, परीक्षा जवळ आली या, इथून पुढं आहे ना प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे बघ. आणि आता विचारू नको परीक्षा म्हणजे काय, वेळापत्रक म्हणजे काय ती. याय घाल्या तेवढं कळतं की मला. अडकाय मी. बरं झालं तेवढं तर कळतंय तर. पप्प्या दी घ्या. पप्प्या जा तुम्ही. अरे थांब की राधा आल्या. माझं मन नाही थांबायचं. किशा चांदण्या घेऊन ये. जा आलो लगेच. पप्प्या तू का नाही गेलास? घ्या आता तुझ्यासाठी मी थांबलो आणि तूच म्हणते हवी तो का नाही गेला ती. अरे तसं नाही, किसू तुझा पण मित्र आहे ना, आणि दिग्या जसं किसूचं ऐकतो तसं तू पण ऐकतो म्हणून म्हणलं. राधा, हे पप्या आहे ना शाळेत हाय ढ, पण डोक्यानं लय हुशार आणि मनानं प्रेमळ आहे बघ. आणि ही जे काय घडलंय ना ते तुला पण तसंच वाटतंय? नाही राधा, मला ते तसं नाही वाटत. खरं पप्प्या? होय राधा, माझा मित्र किशा आहे ना मनानं लय हळवा आहे बघ. त्याजवळ कोणी प्रेमाने बोललं का नाही लगेच ऐकतो बघ आणि लगेच विश्वास ठेवतो बघ. आता त्याचा स्वभाव तसा आहे, त्याला आपण तर काय करणार. हे बघ माझी आई आहे ना मला लई मारती बघ, पण रात्री झोपताना मला जवळ घेतल्याशिवाय झोपत नाही. हे असं आहे बघ. पप्प्या तुला माझ्याबद्दल काय वाटतंय र? तुझ्याबद्दल राधा तू चुकीची नाही हे मला वाटतंय बघ. कशावर ना असं वाटतंय तुला? राधा, माझ्या आईनं सांगितलंय चुकीचा माणूस कसा ठरवायचा ती त्या माणसाच्या आहे ना डोळ्यात बघायचं, मग कळतं बघ माणूस बरोबर आहे का चुकीचा आहे ती. आणि तो आहे ना पहिल्यापासूनच बरोबर आहे बघ. मग पप्प्या तुला चुकीचं कोण वाटतंय? चुकीचं तुझ्या मनात जे नाव आहे ना ती. देव्यानी? होय राधा, त्याचमुळे सगळं झाले. तिच्यामुळेच किसू लांब गेलाय आणि ती जवळ यायला बघते बघ. पप्प्या हे समजतंय र मला, पण आता काय करायचं हे समजना झाले आणि मी एकटी पडल्या र. एकटी? कोण म्हणलं? तुझा भाव आहे ना. दाद्या? अरे दाद्याला कसं सांगणार?
अगं राधा त्यो दाद्या नव ह्यो दाद्या. अरे पप्प्या, राधा तू काय आता टेन्शन घेऊ नको बघ. तुझ्या हक्काचं आहे ना ते तुला भेटलंच पाहिजे बघ. आणि त्यासाठी मी तुला मदत करणार बघ. खरं पप्प्या? होय राधा. पप्प्या मला लय एकटं एकटं वाटत होतं, पण आता मी आहे ना. राधा डाव तिनं सुरू केलाय, पण शेवट आपणच करायचा. काय का चल. ह्या सरपंचाने सकाळीच्या पारी पैसे दिलं असतं तर हे काम करायची वेळ आली नसती. आज खरं तर लई पैशाची नड होती. इतक्या इंत्या करून पण सरपंचाने पैसे दिले नाहीत. पण बरं झालं ह्या बाबाने तरी काहीतरी काम दिलं, त्यामुळं पैशाची नड तरी निघल माझी. पण आता दमून चालणार नाही, एवढं काम केलं पाहिजे. बापोय, राम राम पाटील. राम राम. काय करायला लागलाय? काय नाही, हे आपलं जळण पोडायचं चाललंय. अहो तिकडे गावची गाव जमले की स्वागत करायला, आणि इकडे जाण पडत बसला हवी तुम्ही. कशाचं काय मला माहीत नाही. काय अहो तुम्हाला कायच माहित नाही? नाही की हो. चला तिकडे, बोलवलंय सरपंचांनी. सरपंचाने बोलावले? हा. मग येतो की राव, पण माझं एक काम करा की तेवढं. कसलं काम? अहो सरपंचाकडं 15 दिवसापूर्वी 4 दिवसाचं भिजवण्याचं काम केलं होतं. सकाळी गेलो होतो की पैसे मागायला, पण सरपंचानं पैसे दिले नाही. तेवढं तिथं सरपंचानं सांगा की पैसे द्यायला. अहो निमार्द मिळालं ते लय झालं मला. अहो बापू, काय डोका बिका पडलाय काय? आज त्यांच्यासाठी कसला दिवस आहे आणि मला पैसे मागायला होता त्यांच्या पुढे. अहो सरपंच पण असंच काहीतरी म्हणत होतं, तुम्ही पण असंच काहीतरी म्हणताय. नक्की आहे तरी काय? ए बापोय, येड बनवून पेढं खाऊ नका. तुम्हाला सगळं काय येतं, मला माहीत आहे की. बरं असू द्या, काय असेल ती तिथं आल्यावर मला पण समजेल. पण तेवढं सरपंचाच्या कानात सांगा की निमार्द कोण पैसे दे म्हणून. नडलो मी आहो इथं. ए बापोय, काय लावलं पैशाची किटकिट? अहो अशा टायमाला पैसे मागते देवी. अहो पाटील, अहो पुण्य लागेल तुम्हाला, सांगा की तेवढं. ही तर पोटात आग पडली का नाही, सगळे दिवस सारखंच असतात बघा. आणि सकाळच्या पारी लई इंत्या करून आलो सरपंचानं, पण एकाही विनंतीला मान दिला नाही. तुम्ही जर एक विनंती केली ना तर माझं पैसे मिळतील बघा. अहो बापू, अशा टायमाला मी नाही बोलू शकत. तुम्हाला काय कळतंय का नाही? अहो पाटील, एकदा माझ्यासाठी एकदा तरी बोलून बघा की तुम्ही. ए म्हाताऱ्या, जा तिकडे, फोडवा जाणार. ते थांबून नसतं बरं झालं असतं. 10 माणसं सांगून झाले असते आतापर्यंत. अण्णा थांबा 2 मिनिटे. आईला दिग्या, दिग्या, हे दिग्या थांब जरा. काय रे बाप्या? आय 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 आय, आज लागा लय खुश दिसायला लागलाय. काय झालं? अरे खुश म्हणजे आज घडलंच तर तसं. म्हणजे? अरे म्हणजे आपल्या किशा भावाचं आणि राधाचा जो गैरसमज झालता का नाही, कानपाड आठवलं का? होय आठवतोय की. हा ती सगळा दूर झालाय बघ. ती दोघं आहे ना परत एकत्र आली बघ. काय म्हणतोय? होय तर. अरे किशा आणि राधा एकमेकाला आहे ना सॉरी बोलली. काय सॉरी? आणि दोघांच्या मिठवत नाही ना पाणी आलं. पाणी पाणी कसलं? अरे ते आता एकत्र आले तेवढ्या दिवसानं म्हटलं येणार की रे पाणी. ती म्हणत नाहीत का खुश झाल्यावर काय रे अश्रू आनंद काय. हा आनंद अश्रू. हा आत्ता कसं बोलला बरोबर. ती चाल बघ. लय भारी मजा आली रा. होय, हा मी पाहिजे होतो.
अरे पप्प्या काय झालंय र? काय झाले म्हणजे देवेनी आज मी लय खुश आहे बघ. आणि खुश आहे ना की फक्त आणि फक्त तुझ्याच मुळे बघ. म्हणजे ठीक आहे आता हिला परत सगळं सांगू. बरं सांग सांग. अगं देवेनी किशाचा आणि राधाचा गैरसमज झालता का नाही सगळा दूर झालाय बघ. अगं किशा राधाला बोलला, राधा माझं चुकलं, आपल्याला आता परत असं काय नको व्हायला. राधा पण बोलली, हो यार किसू माझं बी चुकलं, आपण परत कधी सोडून जायचं नाही. त्यामुळे ना सगळा विषय क्लोज झाला बघ. त्यामुळे आम्ही लय खुश आहे बघ. काय किसू असं बोललं होय? होय का तू बोलणार नाही का असं? बोलेल की. देवेनी तुला आनंद झाला का? होय मला पण लय आनंद झालाय बघ. होय झालाय ना, हे सगळं तुझ्यामुळे झालंय का नाही? मागच्या गावात पेड वाट. ए घ्या काय बोलतोय? अरे म्हणजे आपल्याला बी खायला होतील रे. गप पेड खातोय. देवेनी जाऊ का? लय खुश आहे. देवेने पेड वाट ए, चल तुझ्या यायला पेड खातोय. राधा देव्यानी तू काय करते इथं? तुझ्याकडेच आले. माझ्याकडं काय काम काढलंस? तुझं आणि किसूचं भांडण मिटलंय का? हे तुला कोणी सांगितलं? मला पप्प्या बोलला. म्हणजे हे खरं आहे का? हो. असं कसं खरं आहे? सकाळी एक बोलते आत्ता एक बोलतेस. माणसाने एका मतावर ठाम राहायचं ना. सकाळी काय म्हणलीस, मी किसूला विसरली आहे, माझ्या वाटा वेगळ्या आहेत, किसूच्या वाटा वेगळ्या आहेत. मग आता असं कसं बोलती? तुला काय वाटतंय मी सकाळी बोलले तेच व्हायला पाहिजे होतं असंच तुझ्या मनात आहे का? मी असं कुठं म्हटलं? मग म्हणून काय विचारतेस? तुझ्या असल्या वागण्याचा किसूला किती त्रास होतोय? त्रास? कसला त्रास? 4 दिवस बोलते 4 दिवस बोलत नाहीस. अगं त्याच्या जरा मनाचा विचार कर की. हे तू सांगू नकोस. मी सांगू नको म्हणजे? तुझा काहीच संबंध नाही देव्यानी ह्याच्याशी. माझा काय संबंध आहे म्हणजे? तू मला नको सांगू माझा काय संबंध आहे ते. तू तुझं सांग, तुझा काय संबंध आहे ते. तुला चांगलंच माहिती आहे माझा आणि किसूचा काय संबंध आहे. तू ह्याच्यात पडू नकोस. मला काय माहित नाही, तूच सांग काय संबंध आहे. ऐकायचंय तुला? हो ऐकायचंय मला. देव्यानी किसूवर माझं जीवापाड प्रेम आहे. काय? हो मी किसूवर खूप म्हणजे खूप प्रेम करते. आणि इथून पुढे तू आमच्यामध्ये ढवळाढवळ करू नकोस.